ब्राह्मण सभा, करवीर, मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी सहकारी बँकेच्या वतीनं 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरात तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला होणार आहे। त्याबद्दलची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक आंबर्डेकर आणि किरण धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। व्याख्यानमालेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या वर्षीच्या व्याख्यानमालेत अनेक नामवंत कवी, लेखक आणि मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत। ब्राह्मण सभा, करवीर, मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी सहकारी बँकेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये प्रामुख्यानं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचा समावेश आहे। गेली 25 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। या वर्षीची व्याख्यानमाला 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार आहे, असं अध्यक्ष दीपक आंबर्डेकर आणि किरण धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। 28 नोव्हेंबरला ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचं व्याख्यान होईल। 29 नोव्हेंबरला संजय दापके, 30 नोव्हेंबरला आत्माराम परब, 1 डिसेंबर रोजी डॉक्टर अमेय पांगारकर, 2 डिसेंबर रोजी वैभव जोशी, 3 डिसेंबरला संगीतकार कौशल इनामदार आणि 4 डिसेंबर रोजी डॉक्टर धनश्री लेले यांचं व्याख्यान होईल। आत्माराम परब यांची पर्यटन विषयावरील मुलाखत बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी घेणार आहेत, तर डॉक्टर पांगारकर यांची मुलाखत माधव पाटणकर घेतील। रोज सायंकाळी 6 वाजता प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे।